नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की मेंढी पालन करायला परवडेल का आणि मेंढीला खायला काय काय टाकायला पाहिजे, हे बरेचसे असे मुद्दे आपण घेणार आहोत। तर बघा, समोर ही दिसती बसलेली ही नारी सुवर्ण मेंढी पहिल्या वेताची, आणि त्याला ती पलीकडे ती समोर दिसते ती पिल्लू, तिचं पिल्लू आहे, ती मेल आहे। जवळपास एक 2-2.5 महिन्याचा मेल असेल तो। आणि ही पांढरी तिच्या पलीकडली ही पण नारी सुवर्ण आहे, दोन्ही पण ते आता गाभण आहे। तर जर कोणाला मेंढी पालन बंदिस्त करायचं तर एक पिल्लू देणारी मेंढी आपल्याला परवडणार नाही, कारण की खर्च तिचा एक पिल्लू दिलं एका पिल्लाचा खर्च तिलाच होणार आहे। तर मेंढी पालन करायचं तर 2 पिल्लं देणारी मेंढी कधी आपल्याला प्रॉफिटेबल राहील, आणि 2 पिल्लं देणारी कोणती तर ती नारी सुवर्ण। आणि आपल्याला प्युअर नारी सुवर्ण बंदिस्त मेंढी पालन करायला इतकं सोपं नाही, कारण की नारी सुवर्ण मेंढ्या खरेदी करायला भरपूर महाग आहे। 25, 30, 35 असे वेगवेगळ्या रकमेमध्ये या मोठ्या मेंढ्या भेटत्या, आणि छोटी मादी घ्यायची म्हटलं तरी 10, 15, 20,000, 25,000 पर्यंत त्या भेटतात। एवढ्या महाग ना घेता आपण 1-2 नारी सुवर्ण घ्या आणि एक मेल घ्या, आणि आपल्या गावठी मेंढ्या जसं की मी समोर बघताय तुम्ही, मी गावठी घेतलेले आहे। आणि इकडे दिसतंय आपल्याला बघा, ही आपली मेंढी वेली आणि नारी सुवर्ण मेल क्रॉस झाली होती, पण तिचं मेल झाला, फिमेल झाली असती तर एकदम भारी आपल्याला ती पिल्लू झाला असतं। आणि याच्यामध्ये असं आहे, आता समजा गावठी मेंढी तिला पिल्लू झालं नारी सुवर्णकडून 50%, तर जे गुणधर्म त्याच्यामध्ये येतात 50% मध्ये की 2 पिल्लं देण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते। आणि 50% ने झाली तर 75% मध्ये गो आहे ना, ते त्याच्यामध्ये गुणधर्म ते येत असतात। आणि आपल्याला 2 पिल्लं देणारी मेंढी आपल्या घरच्या घरी तयार होती, आणि हिच्यापेक्षा वजन तिचं जास्त राहतं। आता आपण समोर पाहू शकता, ही मेंढी आता उठल्यानंतर तुम्हाला कळेल। उठ बघा, हिची हाईट गुडघ्यापेक्षा थोडी वरती हे बघा। आणि आता गावठी मेंढी पकडतो, आपली गावठी मेंढी पाहिलं का तशी, ही तिच्यापेक्षा मोठी आहे। आणि ही एक गावठी मेंढी आपली, पण तिच्यापेक्षाही बरीच मोठी आहे। म्हणजे हिला कधी आपण नारी सुवर्ण पिल्लू दिलं तर हे नारी सुवर्णपेक्षाही मोठं होईल, म्हणजे प्युअर पेक्षा तिचे बॉडी स्ट्रक्चर मोठं राहील। तर असं आपण क्रॉस करून प्युअर 50% नारी सुवर्ण तयार करा, आणि वाहणारे पिल्लं हे चांगले आपल्याला मजबूत भेटेल। हा आपला समोर दिसतोय तो नारी सुवर्ण मेल आहे, त्या मेलपासून आपण तिची पैदास घेत आहोत, आणि पूर्ण मेंढ्या त्याच्यापासून क्रॉस झाल्या। आता या पूर्ण काही प्युअर नारी सुवर्ण 3 आहे त्याच्यात, ते आता 3 मधले 2 आता जनतील, एक जनली, आणि बाकीचे क्रॉस। असं करत आपण 2 पिल्लं देणारी मेंढी आपल्या फार्म मध्ये तयार करत आहोत। कारण की एक पिल्लू देणार बघा, एक पिल्लू दिलं, हे पिल्लू कसं आहे म्हटलं 8 ते 10 हजार पर्यंत आपण विकू, 8-10 हजार पर्यंत विकू, पण त्याच्याच जागेवर 2 कधी पिल्ले असते। आपण नाही 10 हजार तर कमीत कमी 8-8 हजारला पिल्लू विकला असतं, म्हणजे 8-8, 16 हजार रुपये ते आपले झाले असते। 16 हजार मधले 6 हजार रुपये मेंढीचा खर्च, आणि 10 हजार रुपये आपल्याला प्रॉफिट राहिले असतं। याच्यामध्ये पिल्लू विकू आपण 10 हजारला, कारण की एक पिल्लू म्हणलं थोडं मोठं होईल, 10 हजारला विकू, 6 हजार रुपये आपला मेंढीचा खर्च, आणि आपला खाली राहील 4 हजार रुपये। त्याच्यामुळे बंदिस्त मेंढी पालन करायचं तर 2 पिल्लं देणारी मेंढी निवडा, आणि 2 पिल्लं देणारी मेंढी म्हणजे नारी सुवर्ण, ही 2 पिल्लं देते। पण मग 2 पिल्लं देते तर प्युअर नारी सुवर्णाचं एक उदाहरण देतो तुम्हाला मी, हे बघा। आता हे समोर दिसतंय प्युअर नारी सुवर्णाचं पिल्लू, हा मेल त्या मेंढीचं मेल आहे। तुम्ही म्हणशाल नारी सुवर्ण 2 देते पण ही एकच कस काय, तर हे पहिल्या वेताची ती मेंढी होती, त्याच्यामुळे तिनं या वेताला एकच पिल्लू दिलं। पुढच्या वेळेस ती 100% 2 देईल ही खात्री आहे।
आणि बघा ही 2 महिन्याची पिल्लू आहे. ती मेंढी आता परत क्रॉस झालेली आहे. 8-10 दिवस झाले क्रॉस होऊन, म्हणजे एक 40 ते 50 दिवसामध्ये परत क्रॉस झाली एक पिल्लाला जन्म देऊन. आणि याची साईज बघा, याची साईज बघा. आणि आपलं गावठी ब्लॅकवालं, आणि बघा याच्या नारी सोडण्यापेक्षा ही गावठी मजबूत आहे, त्याच्यापेक्षा मोठं आहे. पण मग एक पिल्लू देणार आहे परवडत नाही, त्याच्यामुळे आपण नारी सुवर्णपासून क्रॉस करणार आहे. नुसतं प्युअर नारी सुवर्ण म्हटलं तर कटिंगला आपल्याला विकायला परवडत नाही. कारण की कशामुळे विकायला परवडत नाही की त्याचे वजन कसं आहे म्हटलं बाजाराच्या हिशोबानं ह्या पिल्ल्यापेक्षा ह्या पिल्लाचा रेट जास्त आहे. कशामुळे जास्त येईल, कधी दिसायला मोठं आहे आणि कटिंगला म्हणलं तरी नारी सुवर्ण जरी असलं कटिंगला शेवट त्याचा कटिंग कापाला मटणारच होणार आहे. तर याची आपल्याला रक्कम याची नाही तर याची जास्त येईल, याची काबर जास्त येईल, याची साईज मोठी आहे आणि याची छोटी आहे. तर आपण प्युअर नारी सुवर्ण ही कटिंगसाठी परवडणार नाही. तर क्रॉस नारी सुवर्ण कटिंगसाठी आपल्याला कधीही प्रॉफिटेबल होईल. तर त्याच्यामुळे आपल्याला कटिंग मार्केट जर करायचं मेंढी पालनामध्ये तर नारी सुवर्ण क्रॉस गावठी आपली जी लोकल ब्रीड आहे ती आपण करायला पाहिजे. नाहीतर मग प्युअर नारी सुवर्ण आपल्याला कटिंग मार्केटसाठी परवडणार नाही. आणि याच्यामध्ये काही आपण कर्नाटकी जी जात आहे, म्हैचं बनतूर म्हणतं कोणी कोणी, अशी बरीचशी 2-3 नाव आहे तिला. आणि ही मेंढी आपली आता क्रॉस झाली आणि इथं एका जागेवर थांबतच नाही. आणि इकडं आपण बघू शकता पूर्ण आपलं असं शेळीचं नियोजन, याच्यामध्ये आपण शेळीपालन करत होतो. आता सध्या पलीकडे शेळ्या आहेत. पण विषय काय आहे, एका कंपार्टमेंटमध्ये तुम्हाला दिसतं इथं मेंढ्या किती 8 ते 10 एका कंपार्टमेंटमध्ये मेंढ्या आहे. तर तसं आपण पलीकडं तुम्हाला मी दाखवतो. एका कंपार्टमेंटमध्ये 10 मेंढ्या आपल्या आहेत. तर तशा हे आता एकमेकीला मारत नाही, काहीच नाही. जर याच्या जागेवर शेळ्या असत्या, शेळ्यांच्या मारामाऱ्या चालू झाल्या असत्या. कारण की शेळ्या नुसतं एकमेकीला मारायचं काम करतात. इकडे बघू शकता ही कोकरं जे आपण बाजारातून विकत आणलेली आणि जास्त मागणी कमी रकमेत आणलेली 3-3 हजारच्या हिशोबाने आणून 2-1 महिने झाले. त्याला खुराक वगैरे आपण आता वाढवू. खुराक वाढल्यानंतर 1-1.5-2 महिन्यात ती विक्रीसाठी येईल. आणि इकडे बघा समोर दिसत आहे याच कंपार्टमेंट, एवढं कंपार्टमेंट आहे. या कंपार्टमेंटमध्ये 3 शेळ्या सोडल्या त्या आपण 3 मधले ह्या 2 इकडे बाहेर दिसती एक. तर बघा तिच्या पायाला या दोन्ही शेळ्यानं मारलं तर तिचा पाय थोडासा फ्रॅक्चर झाला, मुडला वगैरे नाही, मुचकला. तर तुम्हाला सरळ उदाहरण सांगतो की शेळीपालनामध्ये शेळ्या ह्या कमी जागेत जास्त राहू शकत नाही. तसे मेंढ्या ह्या कमी जागेत जास्त क्वांटिटीमध्ये मेंढ्या राहू शकतात. आणि यांचं असं आहे नुसतं एकमेकीला मारणं बस हे चालू असतं. मेंढ्याचं तसं नाही, सगळं ग्रुपमध्ये राहायचं आणि जे काय दिसेल ते सगळ्यांनी मिळून खायचं. त्यांचं तसं नाही, खायच्या वेळेस पण एकमेकीला मारत्या, बसायच्या उठायच्या वेळेस एकमेकीला मारायचं काम असं शेळ्याचं हे आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला कधी मेंढी परवडेल, शेळी परवडणार नाही. तसं शेळीच्या जागेवर शेळी ठीक आहे. म्हणजे जो कोणी असं नाही की आता तुम्ही शेळ्या पाळताय तर तुम्हाला शेळ्या विकून मेंढ्या घ्या. शेळीच्या जागेवर शेळी ठीक आहे आणि मेंढीच्या जागेवर मेंढी ठीक. पण मग शेळीपेक्षा मेंढी कधीही चांगली. तर बघा आपल्या समोर दिसते असं आपल्या मेंढी आणि आपलं असं शेड. तर आपण याच्यामध्ये एक 8-10 दिवसामध्ये एक दुसरी मेंढीची ब्रीड खरेदी करत आहोत. एक लवकरच तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ येईल आणि एक 8-10 दिवसामध्ये आपण ती पण एक मोठी खरेदी करू, त्याचा पण तुम्हाला एक व्हिडिओ बनवून टाकल. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.